प्रेज द लॉर्ड. आज सायंकाळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पवित्र शास्त्रातून आज आपण अभ्यास करणार आहोत. स्वप्न आणि दृष्टांत ह्या विषयावर आज आपण बघणार आहोत आणि आज आपण शास्त्र अभ्यास करणार आहोत. आणि आज आपण त्या विषयासाठी आज आपण प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद प्रभू, आम्ही ती स्तुती करतो प्रभू. आजचा सायंकाळचा समय देवबापा आम्ही हातामध्ये समर्पित करतो देवबापा. प्रभू देवबापा, आजचा देवबापा होणारा देवबापा शास्त्र अभ्यास देवबापा तू आशीर्वाद तू केलेला आहे, तुला धन्यवाद हो देवबापा. आजचा हा शास्त्र अभ्यास देवबापा प्रभू आम्हाला समजण्यासाठी प्रभू देवबापा आमच्या अंतःकरणाचे देवबापा आमच्या मनाचे देवबापा डोळे आणि कान देवबापा तू उघडे कर ईश्वर नावामध्ये आणि प्रभू तुझ्या नावाचं गौरव होऊ दे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो देवबापा, हा स्टडी देवबापा आज देवबापा आम्ही जो ऐकणार आहोत देवबापा प्रभू, आज त्या स्टडीन देवबापा प्रभू आज तू आमच्या अंतःकरणाचे देवबापा मन देवबापा प्रभू, कान देवबापा डोळे देवबापा ते तू उघडत आहे, तुला धन्यवाद आहे प्रभू. हा स्टडी देवबापा आमच्या जीवनासाठी तो एक आशीर्वादाचा माध्यम आहे, आम्ही तुला धन्यवाद हो, आम्ही तुला धन्यवाद हो, स्तुती करतो. प्रार्थना आमचा प्रभू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तो आहे, आमेन. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यामध्ये पास्टर सुधीर साबळे आहेत आणि ते आज आपल्याला देवाच्या वचनामधून चालणार आहेत आणि ह्यावेळेला ते समोर येत असताना आपण त्यांचं स्वागत करूया आणि देवाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, आपण आज ह्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. परत एकदा देवबाप आमच्या जीवनासंगती बोलणार आहे प्रियांनो, आणि आपण त्या वचनावर मनन करत आहोत ज्या वेळेला पवित्र आत्मा येतो. आणि प्रिशांच्या कृत्याच्या 2 अध्यायाच्या 17 वचन आपण मी त्याच्यावरच सध्या काही दिवसापासून बोलत आहे की पवित्र आत्मा जो काम करतो तो तरुणांना दृष्टांत देईल आणि वृद्धांना स्वप्न दाखवेल. आणि त्या स्वप्नावर मी काही गोष्टी बोलत आहे. आणि मी मागच्या वेळेस देखील तुम्हाला सांगते स्वप्न ह्या विषयावर बोललो की आम्हाला पाहायला मिळतं की जुन्या करारामध्ये देवबापाने स्वप्नाचा वापर केला, पण नव्या करारामध्ये आम्हाला स्वप्नाच्या द्वारे फार काही मार्गदर्शन मिळालेलं आम्हाला कुठंच पाहायला मिळत नाही. पण देवाचं आपण काही वचनं पाहणार आहोत की जुन्या करारामध्ये जे काही स्वप्न दाखवलेले आहेत त्यावर आपण काही गोष्टी मी काही दिवस पाहणार आहे प्रियांनो, कारण ते स्वप्न फार महत्त्वाचे आहेत की ज्या स्वप्नाचा उल्लेख प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतः केलेला आहे. ओके, स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानी ह्या याकोबाला जे स्वप्न पडलं होतं, आज मी तुम्हाला याकोबाच्या स्वप्नाबद्दल बोलणार आहे प्रियांनो. आणि त्या स्वप्नाचा उल्लेख खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने केला. आणि म्हणून मला असं वाटलं, अरे हा जो स्वप्न आहे कदाचित आम्हासाठी फार महत्त्वाचा आहे. जर तुम्ही उत्पत्ती पुस्तकाचा 28 अध्याय आणि 10 ते 15 वचनं वाचाल तर त्या ठिकाणी याकोबाला पडलेल्या स्वप्नाबद्दल उल्लेख केलेला आहे. आपण वाचूया उत्पत्ती पुस्तकाचा 28 अध्याय आणि 10व्या वचनापासून 15 वचनापर्यंत. इकडे याकोब बैरशेबाहून हारानास जावयास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तो तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. तेव्हा त्या स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशास लागला आहे आणि ती वरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल. पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा 4 दिशास तुझा विस्तार होईल. आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील अवघी कुळे अभिष्ट पावतील. पहा, मी तुझबरोबर आहे आणि जिकडे तिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. प्रेज गॉड. पण ह्या वचनांमध्ये आम्हाला ह्या 10 ते 15 वचनामध्ये याकोबाला पडलेलं स्वप्न आहे. खरं पाहिलं तर जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की जेव्हा देवबाप अब्राहमासंगती बोलला तेव्हा त्याला दृष्टांत दिसला. इसाहकासंगती बोलला तेव्हा दृष्टांत तो त्याला प्रगट झाला. पण याकोबासंगती बोलत असताना त्याला स्वप्न पडलं. आणि हे फार मार्कआउट करण्यासारखी गोष्ट आहे. याच्या अगोदर अब्राहमाला स्वप्न पडलं होतं का? प्रियांनो, अब्राहमाला असं लिहिलेलं की अब्राहम दृष्टांत पाहत असताना त्या दृष्टांतामध्ये ह्याला गाढ निद्रा लागली आणि त्या गाढ निद्रेमध्ये त्यांनी काही गोष्टी पाहिल्या. तो झोपून गेला. त्या ठिकाणी एक जे अर्पण त्यांनी करून ठेवले होते त्या अर्पणाच्या
ठिकाणी ती एक ड्युटी आली आणि त्या ड्युटी त्या अर्पणामधून फिरली असं एक उल्लेख आहे. पण प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ह्या ठिकाणी याकोब मात्र झोपलेला आहे. आपल्या उशाला धोंडा घेऊन झोपला होता. फार चॅलेंजिंग परिस्थिती होती. ओके, आम्हाला याकोबाबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत प्रियांनो, की याकोबाने एसावाचा जो आशीर्वाद होता, खरं पाहिलं तर तो आशीर्वाद त्याने त्याच्याकडून फसवून म्हणा तो घेतलेला होता. ह्या पूर्ण स्टोरीमध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व आहेत प्रियानं. जर तुम्ही पाहिलं तर अभ्यास केला तर इसाक हा वयाने फार वयस्कर झाला होता, डोळ्याला आंधळा झाला होता. ती स्टोरी आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि मग तो एसावाला म्हटला की रे बाबा जा, माझ्यासाठी हरणीची शिकार करून आण आणि त्या हरणाचं मटण मी खाईन आणि मी तुला आशीर्वाद देईन. आणि हे रिबेकाने ऐकलं आणि रिबेकाने मग याकोबाला म्हटलं, अरे तू तसं करू नको, मी तुला स्वयंपाक करून देते, तू जा आणि तुझ्या वडिलांकडून तो आशीर्वाद घे. आणि आम्हाला त्याच्या अगोदरची जर स्टोरी पाहिली तर खरं पाहिलं तर एसावाने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ लेखला होता असं बायबलचं वचन सांगतं. आणि मग फक्त त्या मसुरीच्या वर्णासाठी तो ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला देऊन टाकलेला होता. आणि एसावाचं जीवन जर पाहिलं तर एक दैहिक स्वभाव आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. पण मला त्यावर मी जास्त काही बोलणार नाही आहे. पण प्रियांनो, ह्या ठिकाणी याकोबाने इसाहाकडून तो आशीर्वाद घेतला. मग एसाव हा रागावला आणि त्यांनी योजना केली. ती योजना अशी होती की जेव्हा माझा बाप आता फार दिवस काही जगेल असं वाटत नाही, तो मेल्यानंतर मी याकोबाला ठार मारेन. आणि मग ती त्याच्या मनामध्ये योजना होती. आणि ती गोष्ट ज्यावेळेस सारेच्या कानावर गेली, आणि सारा नाही, रिबिकाच्या कानावर गेली, आणि मग ती गोष्ट ज्यावेळेस इसाहकाला मग इसाहकाने त्याला सांगितलं की बाबा रे, तू हारान ह्या देशात परत जा. आणि खरं पाहिलं तर हारान ह्या देशातून अब्राहम निघाला होता आणि आता ह्याला परत हारानाकडं पाठवलं चाललेलं आहे. आम्हाला सर्वांना माहिती आहे, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये आपण पाहतो की अब्राहमाची जी काही प्रवासाची सुरुवात आहे त्या हारान देशातूनच झालेली आहे किंवा हारान नगरातूनच झालेली आहे. आपण पाहूया, उत्पत्ती 12:4 मध्ये तसं लिहिलेलं आहे. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. पण हारान ह्या गावातून तो निघाला. इसाक म्हणतो की तू परत हारानामध्ये जा. आणि आता याकोबाने आपला प्रवास सुरू केला. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्याजवळ फक्त एक काठी होती. कदाचित रिबेकाने त्याला काहीतरी बांधून दिलं असेल, त्याच्या भाकरी दिल्या असतील. पण एक गोष्ट दिसत आहे की याकोबाकडं काही नव्हतं. आणि मग तो एका विशिष्ट ठिकाणी आला, लूज म्हटलेल्या गावामध्ये. त्या ठिकाणी डोंगरावर गेला, त्या ठिकाणी त्यांनी धोंडा घेतला आणि त्या धोंड्याला डोकं टेकून तो रात्री झोपला. आणि रात्री त्याला हे स्वप्न पडलं. आता प्रश्न पडतो की का हे स्वप्न पडलं. आणि मी त्याबद्दल बराच विचार करत होतो. आणि मग मला असं वाटलं की ह्या ठिकाणी देव परमेश्वर त्या सांगती काही गोष्टी बोलत आहे प्रियांनो. त्या स्वप्नाच्या द्वारे याकोबाला पडलेल्या स्वप्नात देव परमेश्वर त्या सांगती काही गोष्टी बोलत आहेत. 2 गोष्टी मला असं वाटलं की बाबा रे, हारानामध्ये तू गेला, तिथं तू राहणं हे तुझ्यासाठी योजना नाही आहे. कारण मी अब्रामाला हारानामधून परत आणलेलं आहे आणि तुला परत इथं यायचं आहे. कारण मी अब्रामाला दिलेलं जे अभिवचन आहे ते मी पूर्ण करणार आहे. ओके, कदाचित त्याची आठवण, त्याचं स्मरण म्हणून देवबापाने त्याला ह्या ठिकाणी हे स्वप्न दिलं. प्रियांनो, स्वप्न दृष्टांत हे फार महत्त्वाचे असतात लोकांच्या जीवनासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी. लक्षात ठेवा, याकोबाचा मुलगा योसेफाच्या जीवनासाठी ते फार महत्त्वाचं होतं. मी कदाचित पुढच्या वेळेस त्याबद्दल बोलेन, प्रभू होऊ दिल तर. पण एक महत्त्वाची गोष्ट, याकोब निघत असताना त्याच्या मनामध्ये भावाबद्दल भीती होती. मी त्याबद्दल विचार करतोय काय त्याची परिस्थिती असेल, त्याची मानसिक परिस्थिती काय असेल की भाऊ मला जीव मारणार आहे.
आणि ते भय त्याच्या मनामध्ये होतं. हा तो भाऊ जो होता तो शिकारी होता, याकूब हा मेंढपाळ होता, आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये त्याला कदाचित मनामध्ये भय असेल, त्याच्याकडून चूक घडलेली होती, आणि म्हणून देवबापाने त्याला काही गोष्टींनी खात्री देणं गरजेचं होतं. देवबापाला सांगायची गरज होती कदाचित की बाबा मी तुझ्याबरोबर आहे. आणि प्रियानो, ही फार महत्त्वाची गोष्ट की आम्हाला याची ओळख होण्याची गरज आहे, कारण याकोबासारखेच आमचे स्वभाव आहेत. तुमच्याबद्दल मला माहीत नाही, पण याकोब हा शब्दाचा अर्थ फसवणारा, डिसिवर, आणि मग बऱ्याच वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे वागतो. पण याकोबाचं जीवन प्रियानो ह्या स्वप्नानंतर मात्र बदललेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्या एका दृष्टांतामध्ये जीवन बदललेलं पाहायला मिळतं. आणि मग देव परमेश्वर याकोबा सांगते काही गोष्टी बोलत आहे. त्या 22व्या अध्यायामध्ये उत्पत्ती आपण 28वा अध्याय वाचला नाही का, 28वा अध्याय आणि मला वाटतं 15 वचन, मी त्याच्यावर खोलात तुमच्या संगती बोलणार आहे, पण 15 वचन आपण वाचूया की जे फार महत्वाची होती. देवबाप त्याला काय बोलत आहे. पहा मी तुझबरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे, आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन. ह्या वचनावर मी परत तुम्हाला सांगते बोलेन, पण एक महत्वाची गोष्ट की देवाला याकोबाला हे सांगणं गरजेचं होतं की याकोबा मी तुझ्या बरोबर आहे. आणि प्रियांनो, हे त्याला ऐकणं खूप गरजेचं होतं, कारण जर तो एकटाच जाऊ शकला असता तर त्या जीवनामध्ये तो यशस्वी होऊ शकला नसता. हे देवालाही माहित होतं, पण याकोबाला हे माहीत असणं खूप गरजेचं होतं. आणि म्हणून 12 वचनापासून काही गोष्टी आपण आज त्या स्वप्नाबद्दल काही गोष्टी पाहणार आहोत. प्रियांनो, 12 वचन काय म्हणतं पहा. तेव्हा त्या स्वप्न पडले, त्याला स्वप्न पडले. याकोबाला एक स्वप्न पडलं. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून. पहा, माझी इच्छा आहे की तुम्ही ते दृष्टांत पाहावं. एक शिडी पृथ्वीवर उभी केलेली आहे, पृथ्वीवर उभी केलेली आहे. बर, हा. तिचा शेंडा आकाशास लागला आहे, आणि तिचा शेंडा उंच आकाशाकडे गेलेला आहे. मला माहित नाही एवढी मोठी कधी तुम्ही शिडी पाहिली की नाही, पण आज विश्वासाने ती शिडी पाहायला लागा प्रियांनो. तिची शिडी उंच गेलेली आहे. बर, आणि ती वरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि त्यावरून देवदूत चढत आहेत आणि उतरत आहेत. वा, मार्क आउट करा. देवदूत चढत आहेत आणि उतरत आहेत. असं नाही म्हटलं की देवदूत उतरत आहेत आणि चढत आहेत. नाही, देवदूत चढत आहेत आणि उतरत आहेत. याचा अर्थ ती शिडी बऱ्यापैकी मोठी होती. 2 देवदूत त्या शिडीवरून जाऊ येऊ शकत होते. जस्ट इमॅजिन, तुमच्या कल्पनामध्ये थोडंसं आपण त्या कल्पना करूया. पण ह्या जो उल्लेख आहे, ह्या स्वप्नाचा उल्लेख प्रभू येशू ख्रिस्तानी केला. आणि म्हणून हा स्वप्न आमच्यासाठी महत्त्वाचं. जर तुम्ही योहानाचं शुभवर्तमान पाहाल तर 1 अध्याय आणि 49 ते 51 वचनामध्ये, आणि आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या नथनेला बरोबर हे संभाषण चालू आहे. आणि प्रभू म्हणतो की बाबा हा नथनेल आहे आणि याच्यामध्ये कुठलंच कपट नाही आहे. आणि मग त्यावरून नथनेल त्याला काय म्हणतो, 49 वचनापासून पुढे वाचूया. नथनेलाने त्याला म्हटले, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात. का? कारण येशू ख्रिस्तानी त्याला सांगितलं होतं की मला भेटण्या अगोदर तो एका अंजिराच्या झाडाखाली उभा होता. अरे बापरे. आणि नथनेला म्हटलं, अरे मी जिथं आहे ते कोणालाच माहीत नव्हतं, आणि जे अंतर तिथं होतं ते फार मोठं अंतर होतं. ते येशूला दिसणं अशक्य होतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो पवित्र आत्म्याची दानं होते. देवाचा आत्मा चालवत होता, आणि त्याने आत्म्यामध्ये नथनेला अगोदरच पाहिलं होतं. आणि मग आता तो नथनेल म्हणतो तुम्ही देवाचे पुत्र आहात. ऐका प्रियांनो, हे कन्फर्मेशन जे आहे या ठिकाणी परत येशूला मिळत आहे. जे कन्फर्मेशन स्वर्गातून त्याच्या बाबतीत मिळालं की तू माझा परम प्रिय पुत्र आहे, तुझवर मी संतुष्ट आहे. तुम्ही देवाचे पुत्र आहात. आता नथनेलाला हे कसं कळालं? वाव. येशू त्याबद्दल म्हणतो की हा जो आहे याच्यामध्ये कुठलंही कपट नाही आहे. तो खराखुरा इस्रायली आहे.
त्या नथनेलामध्ये काहीतरी आगळं वेगळं होतं. आणि मग आता तो म्हणतो की तुम्ही देवाचे पुत्र आहात. पुढं आपण इस्रायलाचे राजे आहात. हा, येशूने त्याला म्हटले, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? याहून मोठ्या गोष्टी पाहशील. याहून मोठ्या गोष्टी पाहशा. तर आता पुढचा जो रेफरन्स आहे तो पहा काय म्हणतो. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतास चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. फार महत्वाची गोष्ट आहे की आकाश उघडलेले, देवदूतांना चढताना. याकोबाने काय पाहिलं? देवदूतांना चढताना आणि उतरताना पाहिलं. आणि ते कोणावर? मनुष्याच्या पुत्रावर. वाव, फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. ज्या वेळेला आज मी तुम्हाला सांगतो माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला पाण्याचा, त्यावेळेस आकाशातून वाणी झाली. इनफॅक्ट त्यानंतर आकाश उघडलं गेलं आणि स्वर्गातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र, याच्यावर मी संतुष्ट आहे. आकाश उघडणं ही जी संकल्पना फार महत्वाची आहे. जर तुम्ही प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या वेळेला यशा लिहितोय, हे देवबापा तू आकाश उघडून खाली आला तर किती बरं होशील. जर तुम्ही यशाचं पुस्तक 64 अध्याय वाचाल तर त्या ठिकाणी यशाने 1 ते 4 वचनामध्ये ह्या आकाश उघडण्याबद्दल काही गोष्टी बोलल्यात. पहिलं वचन वाचूया आपण पहिल्यांदा. आहा, तू आकाश विदारून उतरलास. तू आकाश फाडून उतरलास. तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते. आणि तुझ्या दर्शने पर्वत, हो एकदा झालं, ज्या वेळेस सिनाय पर्वतावर प्रभू परमेश्वर उतरून आला त्यावेळेस ते पर्वत कंपायमान झाले होते. याची आठवण यशाला होती, जी मोशेच्या काळामध्ये घडली होती. सर्व इस्रायल लोक भयभीत झाले होते. बरं, पुढे जाऊया. तर बरे होते. अग्नी जसा काड्या कुड्या जाळीतो व पाणी उकळवितो, तसा तू आपल्या शत्रूस आपले नाव प्रगट करण्यासाठी उतरला असतास. तू अनपेक्षित भयप्रद कृत्य करीत असता तुझ्या दर्शनाने राष्ट्रे थरथर कापली असती तर बरे होते. हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन काळापासून ऐकण्यात आलेला नाही. त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. कोणी डोळ्यांनी पाहिलं नाही. 4थ्या वचनापर्यंत वाचायचं. कोणी ते डोळ्यांनी पाहिलं नाही. हे काय घडलेलं आहे कोणाच्या मनात आलं नाही. विचार प्रियांनो, हे सर्व काही वचनं जर तुम्ही अभ्यास केला तर मला एकच गोष्ट सांगू द्या प्रियांनो, की प्रभू येशू ख्रिस्त हा आकाश विदारून खाली आलेला व्यक्तिमत्व आहे. मी पित्याजवळ होतो आणि पित्याने मला इथं पाठवलं. तर आकाश विदारून ह्या जगामध्ये आला, त्याचा जन्म झाला आणि तो ती शिडी आहे प्रियांनो. आज ह्या ठिकाणी दुसऱ्या शब्दामध्ये आकाशाला आणि पृथ्वीला एक करणारी शिडी कुठली असेल तर ती प्रभू येशू ख्रिस्त. कोणी आपल्या मनात कल्पना केली नाही, कोणी विचार केला नाही. त्या गोष्टी देवाने त्याच्यावर प्रीती करण्यासाठी नेमून ठेवलेल्या आहेत. आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देवाने तुमच्यासाठी आकाशातले सर्व आशीर्वाद मोकळे करून ठेवलेले आहेत. प्रभू येशू, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे तर स्वर्गीय आशीर्वादाने तुम्ही आशीर्वादित आहात. त्या देवदूतांचे मी विचार करत होतो की हे देवदूत वर जात होते आणि खाली येत होते. आता तुम्ही आता बऱ्याचशा गोष्टी सांगू शकता देवदूताबद्दल प्रियांनो. पण सर्वात पहिली गोष्ट की देवदूत वर जात आहेत, याचा अर्थ ते ह्या पृथ्वीवर आहेत, आम्हाला दिसत नाही आहेत. त्याचा अर्थ असा नाही की ते नाही आहेत, ते आहेत. देवदूत त्याचं सेवा कार्य करतो. लक्षात ठेवा प्रियांनो, देवदूतांचं कार्य आहे ह्या जगामध्ये, पण बरेचसे लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण आज देखील देवाचे देवदूत सेवा कार्य करतात. बायबलचं वचन जे परमेश्वराचं भय त्याच्या भोवती त्याचे दिव्य दूत त्यांचं संरक्षण त्यांच्यासाठी तो छावणी देतो. प्रेज गॉड. देवदूत आहेत. आकाश विदरून गेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त ती शिडी आहे प्रियांनो, आणि त्या शिडीवरून देवाचा आत्म्याचं कार्य आमच्या जीवनात घडलेलं आहे. आकाश आणि पृथ्वी एक झालेली आहे. जर तुम्ही इफिस्करास पत्राचा 1 अध्याय आणि 10 वचन वाचाल तर तुम्हाला असं दिसेल की देवाची योजना फार पूर्वीची होती की त्यांनी आकाश आणि पृथ्वीला येशूच्या द्वारे एक करून टाकलं होतं. वाचूया आपण इफिस्करास पत्र 1 अध्यायाचं 10 वचन.
ती योजना अशी की पहा, देवाची योजना ही याकोबाला प्रगट झाली, ही एक शिडी तयार झाली. बरं, काळाच्या पूर्णतेची व्यवस्था लाविताना आकाशात व पृथ्वीवर जे आहे आकाशामध्ये व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र ते करावे. ख्रिस्तामध्ये, ख्रिस्त ती शिडी बनला, ख्रिस्तामध्ये एक झालं. आकाशातले आशीर्वाद तुमच्या माझ्यासाठी ख्रिस्ताच्या द्वारे मोकळे झालेले आहेत. तेवढंच आहे का? आकाश आणि पृथ्वीला एक करावं ही देवाची योजना होती. प्रियानो, देवदूत चढताना व उतरताना पाहिले. आज थोडक्या मला देवदूतांची सेवा बोलू द्या, कारण तुम्हाला आणि मला त्याने उत्तेजन प्राप्त होईल. स्तोत्र 103:20 मध्ये देवदूताचं सेवा कार्य सांगितलेलं आहे. आपण थोडेसे मी काही गोष्टी सांगतो आणि ते तुमच्या माझ्यासाठी आहेत प्रियांनो, त्या स्वीकारण्याची गरज आहे. स्तोत्र 103:20 मध्ये काय सांगितलं पहा. अहो परमेश्वराचे दिव्य दूतांनो, अहो परमेश्वराच्या दिव्यदूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात जे बलाने संपन्न आहेत. आणि त्याचे आज्ञावचन ऐकून त्याप्रमाणे करिता लक्षात ठेवा, देवाचं वचन कार्य करण्यासाठी, देवाचं वचन कार्यात पूर्ण नेण्यासाठी देवदूत काम करत आहेत. ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, हे जे देवाचं वचन कार्य कसं घडतं, तर देवाचे दूत देवाचं वचन पूर्ण करण्यासाठी काम करतात. हालेलुया. प्रियांनो, हे फार महत्वाचं सत्य वचन आम्ही आज स्वीकारणं. आणि तेवढंच नव्हे प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगतं की देवाचे, मी तुम्हाला मगाशीच ते उल्लेख केला की देवाचे दूत संरक्षण करण्यासाठी काय करतात? छावणी देतात. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, इनफॅक्ट तुम्ही आणि मी नव्या करारातले विश्वासणारे आहोत. तुम्हाला आणि मला समजलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. इब्रिलोकास पत्राच्या 1 अध्यायाच्या 14 वचनामध्ये त्या ठिकाणी दिव्यदूतांची सेवा कार्य तुमच्यासाठी सांगितलेली आहे. त्या ठिकाणी जो कोणी तो लेखक आहे, त्या काळामध्ये मला असं वाटतं त्या लोकांना असं वाटत होतं की येशू ख्रिस्त एक देवदूतासारखा आहे. तो म्हटला, नाही रे बाबांनो, येशू ख्रिस्त देवदूत नाही आहे. देवदूत काय आहेत त्याबद्दल तो लिहितोय. बहुप्रियांनो, चुकीचं शिक्षण पवित्र शास्त्रातल्या त्या काळातल्या जुन्या किंवा नव्या करारामध्ये मंडळीमध्ये आलेलं होतं. सॉरी, हे रियालिटी आहे की प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर लोक ने येशू ख्रिस्त एक देवदूत होता असं सांगतो, आणि तो इब्रिलोकास होता नाही, तो देवाचा पुत्र होता. आणि मग तो त्या देवतांबद्दल लिहितोय. ते देवदूत काय आहेत वाचूया आपण. जेवढ्याने त्यास देवदूतापेक्षा वारशाने श्रेष्ठ नाम मिळाले त्याला आहे, देवतांपेक्षा वारशाने श्रेष्ठ नाव मिळालेले आहेत, तेवढ्याने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ झाला. तो देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे ते सांगतात. पुढे वाचूया. त्याने कोणाच्या देवदूताला कधी असे म्हटले, कोणत्या देवताला असं त्याने म्हटलं का रे? तू माझा पुत्र आहेस, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आज मी तुला जन्म दिला. प्रियांनो, लक्षात ठेवा, देवाचा पुत्र आणि देवदूत यामध्ये फार मोठा फरक आहे. बर, वाचत जाऊया. मी त्याचा पिता असा होईन आणि तो माझा पुत्र असा होईल. तो ज्येष्ठ पुत्राला पुन्हा जगात आणील त्या समयाविषयी तो असे म्हणतो, देवाचे सर्व दूत त्याच्या चरणी लागोत. सर्व दूत, देवाचे सर्व दूत येशूच्या चरणी लागोत, देवाचा धन्यवाद करोत. पुढे वाचूया. आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो. हालेलुया. ते त्यांना वायू बनवतो, त्यांना आपले सेवक बनवतो, अग्निज्वालाचे बनवतो. पुढे जाऊया. पुत्राविषयी तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानयुगीचे आहे आणि तुझे राजवेत्र सरळतेचे वेत्र आहेत. आमेन. तुला न्यायाची आवड आणि अधर्माचा वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. पण या ठिकाणी तो कंपॅरिझन करतो पुत्राच्या आणि देवतांची. देवदूताबद्दल एक उल्लेख केलेला आहे. ते वचन कुठलं आहे की हे देवदूत, तर 14 वचन आहे का ते? देवदूत तर काय आहेत की मला वाटतं 14 आहे. 14th वर्ष काय वाचा. ते सर्व वारशाने तारण प्राप्ती होत असलेल्यांसाठी, वारशाने तारण प्राप्ती होत असल्यांसाठी सेवा करावयास पाठविलेले असे पारिचारिक
आत्मे नाहीत काय? देवाने पाठवलेले पारिचारिक सेवक, पारिचारिका, नर्सिंग आत्मे आहेत ते, जे आम्हाला दिसत नाही, पण तुमचं जर तारण झालेलं आहे, तुमची सेवा करण्यासाठी देवाने पाठवलेले दूत आहेत. आणि या ठिकाणी तो पाहतोय याकोब, एक शिडी आकाशातून पृथ्वीवर आलेली, आणि ती शिडी जी आहे, जे देवदूत आहेत वर जात आहेत आणि खाली येत आहेत. येशू त्याबद्दल म्हणतो की तू पाहशील देवाच्या पुत्रावर देवदूत वर चढताना आणि खाली उतरताना. प्रियांनो, ती शिडी देवामध्ये आणि आमच्यामध्ये आलेली कुठली असेल तर खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रियांनो, हे देवदूतांची सेवा जर तुम्ही पाहाल तर ती अगदी फार पूर्वीपासून, किंवा प्रेषणाच्या कृत्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल, मला तर वाचायला वेळ नाही आहे, पण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेला सर्व प्रेषण पकडून बांधून, 5व्या अध्यायात जर तुम्ही गेला तुम्हाला वाचायला मिळेल, त्यांना पकडून ठेवलं होतं, पण रात्रीच्या समयी देवदूतांनी त्यांना बाहेर काढलं. देवदूतांनी बाहेर काढलं. 5व्या अध्यायात गेला तर 17 ते 21 वचनामध्ये ही घटना लिहिलेली आहे. आणि त्या ठिकाणी देवदूतांना बाहेर काढलं, म्हटले जा रे मंदिरात जाऊन तुम्ही उपदेश करा. मग आम्हाला पाहायला मिळतं की दुसरी घटना प्रेषणाच्या कृत्या 12व्या अध्यायामध्ये, ज्यावेळेस पेत्राला पकडलेलं होतं आणि त्याचा शिरच्छेद करणार होता, याकोबाचा शिरच्छेद केला होता, पण असं लिहिलं की मंडळी प्रार्थना करत होती पेत्रासाठी. आणि मंडळी जेव्हा प्रार्थना करते तर देवदूतांची सेवा मोकळी होते. त्या रात्री देवदूत गेला आणि त्याला, पेत्राला उठवलं, त्याला बरोबर घेतलं, दाराच्या बाहेर आणलं, जेलच्या बाहेर. जेल कसं उघडलं गेलं, कुलूप उघडले गेले, सर्व त्याला डायरेक्ट बाहेर आणलं. जेव्हा जेलच्या बाहेर आणल्यानंतर हा अंतर्धान पावला. ही देवदूताची सेवा आहे प्रियांनो, की जी आम्हाला नव्या करारामध्ये पाहायला मिळते. देवबाप काल, आज, उद्या सर्व काळ सारखाच आहे. पण एक गोष्ट सांगतो की मंडळींनी जर प्रार्थना केली, माझ्या भावानं बहिणींनो, आज ही गरज आहे. बऱ्याच ठिकाणी बरेच लोकांना पकडून ठार करण्यासाठी जेलमध्ये ठेवलेलं आहे. पण जर मंडळी गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करणारी मंडळी असेल तर देवाचे दूतांचं कार्य आज देखील मोकळं करण्यासाठी निश्चित माझा प्रभू, पण तोच प्रभू आहे. दानियल म्हणतो की देवाने आपले दूत पाठवून सिंहाचे तोंड बंद केले. प्रियांनो, ही रियालिटी आहे. ते देवदूत तिथं काम करतोय. प्रभूची स्तुती असो. याकोबानी ते पाहिलं प्रियांनो, ती शिडी. आपण त्याच्यातलं उत्पत्ती पुस्तक 28 अध्याय 13 आणि 14 वचन वाचूया, नाही तर मग आपल्याला पुढे जायची गरज आहे वचनामध्ये. ह्या ठिकाणी याकोबाला मात्र आता पुन्हा देवबाप काहीतरी बोलत आहे. याकोबाने स्वप्न पाहिलं, ती शिडी पाहिली, आणि मग आता याकोबाला देवबाप काहीतरी बोलत आहे. 13 आणि 14 वचन पहा, वाचूया आपण ते वचन. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला. आता परमेश्वर याकोबापाशी उभा राहून त्याच्या संगती बोलत होता. मी परमेश्वर तुझा पिता अब्राम याचा देव व इसाकाचा देव आहे. पहा, त्याला दर्शन झालेलं आहे. तो म्हणतो की मी अब्रामाचा, इसाहकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. आता तो म्हणतो की पहा, ज्या भूमीवर तू झोपलेला आहेस, निजला आहेस, ती जमीन मी तुला आणि तुझ्या संततीला देणारा परमेश्वर आहे. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजान इतकी होईल. तुझी संतती, हेच प्रियांनो अभिवचन अब्रामाला देवबापाने दिलं होतं की पृथ्वीवरच्या वाळू इतकी, माती इतकी तुझी संतती मी करेल. पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशास तुझा विस्तार होईल, आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील अवघी कुळे अभिष्ट पावतील. हालेलुया. पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित पावतील. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ती योजना देवाने पूर्ण केली. याकोबा, तुझ्याद्वारे, कारण येशूचा जन्म हा याकोबाच्या 12 लेकरं आहेत, त्यांच्यापैकी एकाच्या द्वारे, यहुदा वंशातून आम्हाला पाहायला मिळतं की त्याचा जन्म झालेला आहे. जर मी त्याची वंशाळीचा अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्हाला ते दिसून येईल. पण महत्वाची गोष्ट आहे की तुझ्याद्वारे मी अख्ख्या पृथ्वीला, सर्व राष्ट्रांना आशीर्वाद, जे वचन अब्रामाला दिलं होतं याची आठवण तो याकोबाला करून देतोय.
14 वचन वाचलं का? 13 आणि 14 वचनामध्ये ही फक्त आठवण करून देतो की असं घडणार आहे. मी विचार करत होतो की हा माणसाकडे याकोबाकडे फक्त एक काठी होती, त्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्याची स्वतःची मालमत्ता. लक्षात ठेवा प्रियांनो, ही गरजेची आहे, समजणं गरजेचं आहे. तुमच्याजवळ आज काय आहे ते महत्त्वाचं नाही आहे, पण जर तुमच्याजवळ देव आहे ना तर तुमच्याजवळ सर्व काही आहे. पण देव नाही आहे, कारण 15 वचनामध्ये देवबाप त्या सांगते काहीतरी बोलत आहे. पहा 15 वचन पाहू, 28 अध्यायाचं 15 वचन. पहा, मी तुझबरोबर आहे पहा, मी तुझ्या बरोबर असेन नाही म्हटलं, आहे. बा आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन मी तुझे संरक्षण करेन आणि तुला या देशात परत आणीन. आणि दुसरं, मी परत तुला घेऊन येईन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मी तुला अंतर. काय अद्भुत शब्द आहेत. आणि आज तुम्हाला मला हे ऐकण्याची गरज आहे प्रियांनो. मी तुझ्या बरोबर आहे, त्याचे नाव आम्हा बरोबर देव इम्मान्युअल असं असेल. मी तुझ्या बरोबर आहे, असणार आहे नाही, मी तुझ्या. आज हे तुम्हाला आणि मला स्वीकारणं गरजेचं की येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे, त्याचं नाव इम्मॅन्युअल. प्रियांनो, तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे, मला पूर्ण खात्री आहे. याकोब असू देत किंवा योसेफ असू देत, त्यांना हे खात्री होती की देव आम्हा बरोबर आहे. मग ज्या वेळेला देव आमच्या बरोबर आहे, किती काही परिस्थिती असू दे, त्या प्रसंगातून मात करण्याची क्षमता देवाने आमच्यात ठेवलेली आहे. देव मार्ग उघडणारा आहे. तो हे जे अभिवचन फक्त याकोबासाठी नाही आहे प्रियांनो, तुमच्या माझ्या प्रत्येकासाठी दिलेलं याकोब, हे आम्हासाठी दिलेलं. जर तुम्ही यशाचं पुस्तक वाचाल 43 अध्याय, आणि त्या ठिकाणी आता यशया याकोबानंतर कितीतरी वर्षांनी आला होता, आणि तो तिथं याकोबा सांगती बोलत आहे. कोण आहे याकोब? 43 अध्याय पहिल्या वचनापासून वाचायला सुरुवात करू. एक एक वचन वाचूया. हा, तरी आता हे याकोबा, आता तो याकोबा सांगती बोलत आहे. कोण आहे तो? फक्त याकोब नाही तर ते 12 त्याची वंश आहेत, त्यांच्या सांगती बोलत. हे याकोबा, तुझा उत्पन्न करता तुझा निर्माण करता. आणि हे इस्रायला, तुझा निर्माण करता आता परमेश्वर. याकोबाबरोबर, त्यावेळेस याकोबाला इस्रायल नाव नव्हतं. इस्रायल नाव नंतर पडलं, आम्हाला सर्वांना माहिती आहे, देवाचा आवडता. इस्रायलाला जे नाव पडलं प्रियांनो, ते याकोब जिथून निघाला होता तिथून, आणि तो गेल्यानंतर 20 वर्षाने जेव्हा परत आला, आणि मग त्याने त्या देवदूत सांगती झगडा केला, त्यावेळेस तुम्हाला आशीर्वाद दे. त्यांनी त्याला विचारलं, तुझं नाव काय? आजपासून तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल, देवाचा सरदार म्हणतील. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता प्रियांनो, तुमचं नाव इस्रायल, देवाचा सरदार, देवाचा आवडता असं होतं. खरे इस्रायली, कारण तुमचं आणि माझं हृदय बदलतं. प्रियांनो, ज्यांची सुनता झाली ते खरे इस्रायली असं नव्हे, पण ज्यांच्या अंतःकरणाची सुनता झाली, ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, ते खरे इस्रायली आहेत असं आम्हाला वाचायला मिळतं. प्रियांनो, नव्या आकारामध्ये पावलाला ते प्रगटीकरण झालं. आणि तुम्ही आणि मी जेव्हा विश्वास ठेवतो, आम्ही ते इस्रायली बनतो. वाचूया पुढं. हा, तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो. पहा, देव परमेश्वर तुला असं म्हणत आहे, भिऊ नको, कारण मी तुला सोडविले आहे. प्रियांनो, ही फार महत्वाची गोष्ट. मी विचार करतो याकोबाबद्दल. याकोब निघाला होता, त्याच्या भावाने निर्णय केला होता की मी याकोबाला ठार मारेन, याकोबाला मी ठार मारणार आहे. आणि याकोबाच्या मनामध्ये भीती होती. प्रियांनो, कदाचित तुमच्याविषयी तुम्हाला आणि मला असं वाटत असेल की ह्या लोकांनी योजना केली, त्या लोकांनी योजना केली, असं झालेलं आहे. आज देव परमेश्वर तो, भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. वाचूया. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. मी तुला तुझ्या नावाने, तुमचं जे काही नाव असेल, मला माहित नाही काय नाव आहे, पण तुमचं नाव घेऊन देवाने, हे सुधीर, माझं नाव सुधीर आहे, सुधीर. लक्षात ठेवा प्रियांनो, देवबापाला तुमचं नाव माहिती आहे, तुमचं नाव त्याला माहिती आहे. जक्क्याला वाटलं होतं मी झाडावर बसलेलो आहे, लपून बसलेलो आहे. येशूला काय समजेल? येशू ज्यावेळेस त्या उमराच्या झाडाखाली गेला,
हे जक्कया खाली उतर. मला अरे माझं नाव त्याला माहिती. प्रियांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा परमेश्वर आकाशातल्या प्रत्येक ताऱ्याला नावाने हाक मारणारा परमेश्वर आहे. तो तुमचा माझा बाप आहे. त्याला तुमची ओळख आहे. तुझ्या नावाने मी तुला हाक मारलं आहे. तू माझा आहेस. तू माझा आहेस. प्रियांनो, ऐकण्याची गरज आहे की मी देवाचा आहे. बर, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन. जलातून असं समजू नका की जलातून चालावं लागणार नाही. तू चालशील पण मी तुझ्या बरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवायच्या तुला नाही. नद्यातून जावं लागेल पण नदी तुला बुडवणार नाही. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजावयाचा नाहीस. तू अग्नीतून जाशील पण अग्नी तुला भाजवणार नाही. वाव. ज्वाला तुला पोळावयाची नाही. हा, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. ऐका, कारण त्यांनी सांगितलंय मी परमेश्वर तुझा देव आहे. मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी तुझा त्राता आहे. मी तुझ्याकरता मिसर खंडा दाखल दिला आहे. प्रेज तुझ्या- गॉड. हा, तुझ्याबद्दल कुश व सबा दिले आहेत. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. यशया ह्या गोष्टीची आठवण करून देतो याकोबाला आणि प्रियानो तुम्हाला आणि मला की तू माझ्या दृष्टीने अमोल, मोलवान. अमोल म्हणजे ज्याची किंमत करता येत नाही असं तू अमोल आहेस. प्रियांनो, देवाने तुमची आणि माझी किंमत आपला एकुलता एक पुत्र देऊन केलेली आहे. आज एवढंच स्वीकारण्याची गरज आहे की देव तुम्हाला अमोल म्हणतो. तुम्ही स्वतःला काय म्हणता? तुम्ही स्वतःचा स्वीकार करता का देवा दृष्टीने मी मोलवान आहे रे, देवाच्या दृष्टीने मी मोलवान आहे. पुढे वाचूया. हा, तू मोठ्या योग्यतेचा आहेस. तू योग्यतेच आहे. बरेचसे अरे तू काय कुचकामी आहे, तुला काहीच उपयोग नाही, तुला काही होणार नाही. मला मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना अरे तू साधा चपरासी होण्याच्या लायकीचा नाही आहेस. बरेच लोक लायकी काढतात आपली. नोकर होण्याच्या लायकीचा नाही आहेस. पण प्रियांनो, देव म्हणतो तू फार मोठ्या योग्यता. आज तुम्ही जिथं कुठं देवबाप तुम्हाला सांगते बोल तू योग्यतेचा आहेस. पुढे जाऊया. हा, व मी तुझवर प्रेम करीतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून तुझबद्दल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. का मी तुझ्या बरोबर आहे. हे याकोबा तू भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. प्रियांनो, देव जे बोलला ते पूर्ण करणार आहे. तो तुमच्या महासंगती बोलत आहे. यशामधून अजून एक मला वचन वाचायचं, कारण 41वा अध्याय 8 ते 16 वचनामध्ये त्यांनी परत एकदा याकोबा सांगते हे वक्तव्य केलेलं आहे. प्रियांनो, ते याकोबा सांगते नव्हे तर तुमच्या माझ्या सांगते केलेलं स्टेटमेंट आहे. लक्षात ठेवा, हे वक्तव्य देवबाप तुम्हा सांगते मला सांगते बोलत आहे. बोलू, वाचूया काय म्हणतो ते वचन. माझ्या सेवका इस्रायला माझ्या निवडलेल्या याकोबा, हा, माझा मित्र अब्राम याच्या संताना. माझा मित्र अब्राम याच्या संताना. कशामुळे तुम्ही अब्रामाचे संतान आहात माहिती आहे का? कारण तुमच्या माझ्यामध्ये अब्रामासारखा विश्वास आहे. वाचून काढा, गलती करा पत्रात तुम्हाला कळून येईल. ज्यांचा कोणाचा अब्रामासारखा विश्वास आहे ते अब्रामाचे संतान आहे, अभिवचनाच्या भागीदार आहेत. पुढे जाऊया आपण. हा, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले. मी तुला घेऊन आलेलो आहे. बर, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस. तू माझा सेवक आहेस. देवबाप तुम्हाला सांगती बोलत आहे. प्रियांनो, पुढे वाचूया. मी तुला निवडले आहे. मी तुला निवडले. लक्षात ठेवा, तुम्हाला वाटेल की नाही मी येशूला निवडलं. माझ्या भावानं बहिणींनो, हीच गैरसमज आमच्या मनामध्ये आहे. देवाने ह्या पृथ्वीतल्या प्रत्येकाला निवड केली. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, प्रेज गॉड, चांगली गोष्ट केली. पण ऍक्च्युली देव तुम्हाला निवडत होता. देव तुमची निवड करत होता. मी तुला निवडलं आहे, तुझा त्याग केला नाही. मी तुला त्यागलेलं नाहीये. अशी भीती वाटू शकते, अरे मी ही चुकी केली, मी आता पडलो, मी तुला त्यागणार देखील नाही, मी तुला सोडणार देखील नाही. बर, तू भिवू नको, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला बळ देतो. मी तुझे सहाय्यही करीतो. हालेलुया. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. मी माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. वाव. पुढं पहा, जे तुझवर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजित होतील. वाचून काढा प्रियानो. घरी असताना तुम्ही 16 वचनापर्यंत वाचून काढा. फार सुरेख वचन आहेत. याकोबाला दिलेले अभिवचन तुमच्या माझ्यासाठी आहेत.
तुमच्या जीवनातून भीती पळून जाईल. ती क्लेम करा. जर तुमच्या कसलं भय वाटत असेल, ते वचन प्रियांनो सकाळी, दुपारी, संध्याकाळी बोला. ती स्वतःला स्वीकारा. कुठलंच भय राहणार नाही तुमच्या मनामध्ये, कारण देव तुम्हाला काहीतरी घडवत आहे प्रियांनो. देवाची इच्छेने तुम्ही भयभीत आणि भयभित्रे लोक असावं. देवाचे तुम्ही बलवान लोक असावं. देवाचे तुम्ही मोलवान आहात. देव तुमच्याबरोबर हे तुम्हाला माहित. आणि हे याकोबा समजून घे, मी तुझ्या बरोबर आहे. प्रियांनो, उत्पत्तीच्या पुस्तकात आपण ते पाहतो. पण मत्ताच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस शेवटची आज्ञा दिली, पहा तुम्ही सर्व अधिकार आणि सर्व अधिकार देवाने मला पृथ्वीवरचा नाकाशातला मला देण्यात आलेला आहे, असंच म्हटलं ना. ओके, काय म्हटलं 28 अध्यायाचं 18 वचन. मत्ताच्या शुभवर्तमान 28 अध्यायाचं 18 वचन. मत्ते 28:18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. लक्षात ठेवा, ही शिडी प्रभू येशू ख्रिस्त आहे. स्वर्ग आणि पृथ्वी त्यांनी जोडली गेलेली आहे. सर्व अधिकार येशू ख्रिस्ताला आहे. आकाश आणि पृथ्वीचा सर्व अधिकार त्यांनी आम्हाला दिलेला आहे. पुढे वाचत जाऊया. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. तुम्हाला सर्व राष्ट्रामध्ये जायचं, त्यांना शिष्य बनवायचं आहे. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. हा, जे काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यांना शिकवा. तुम्ही त्यांना शिकवा, म्हणजे तुम्ही त्यांचे गुरु बना. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. मी तुम्हा बरोबर आहे. प्रियांनो, हा जो पिता याकोबा सांगती बोलत आहे, तो तुमच्या माझ्या सांगती बोलत आहे की पहा, मी तुमच्या बरोबर आहे. आय एम विथ यू ऑलवेज. ओके, इब्री लोकाच्या पत्रामध्ये ज्यावेळेस जो कोणी लेखक आहे त्यांनी लिहिलेलं इब्री लोकास पत्राचा 13 अध्याय 5 आणि 6 वचन, तुमची वागणीक द्रव्य लुभाव्याचून असावी, जेवढं आहे तेवढं तृप्त व्हा. वाचूयाचं वचन 5 आणि 6 वचन फार सुरेख आहे. हा, तुमची वागणूक द्रव्य लोभ विरहित असावी. जवळ आहे तेवढ्याने तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाहीच व तुला टाकणार नाहीच. मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाहीच. बर, यास्तव आम्ही धैर्याने म्हणतो, आम्ही म्हणायला पाहिजे, धैर्याने म्हणायला पाहिजे, परमेश्वर माझा सहाय्य करता आहे. परमेश्वर माझा सहाय्य करता आहे. मी भिणार नाही. मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार. मनुष्य माझे काय करणार. हे याकोबा, तुझ्या मनामध्ये एसावाचं भय आहे. मी भिणार नाही, परमेश्वर माझा सहाय्य करताय. प्रियांनो, 20 वर्षासाठी तो गेला, पण त्यानंतर प्रियांनो त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये याकोबाने एक प्रार्थना केली. मी तेवढं, आपण त्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, त्या स्वप्नामध्ये देवावतांती बोललेलं आहे, पण याकोबामध्ये बदल घडला आणि मग याकोब एक प्रार्थना करत आहे. त्या जागेला तो देवाचं घर म्हणत आहे. आपण जाऊया 28 अध्यायाचं 16 आणि 17 वचन. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, हा, खरोखर या ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य आहे. परमेश्वर इथं राहतो. बर, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थल आहे. हे प्रत्यक्ष देवाचे भुवन, स्वर्गाचे द्वार आहे. स्वर्गाचं दार, मी पित्याकडे जायचं दार आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या बरोबर आहे. वाचूया पुढं. हा, याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्यास तेलाचा अभ्यंग केला. आता तिथं तेलाचा अभ्यंग तो करत आहे. बर, आणि त्या स्थळाचे नाव बेथेल, देवाचे घर असे ठेविले. आतापर्यंत त्या जागेचं नाव लूज होतं, आता तो देवाचं घर झाला बेथेल. त्यांनी म्हटलं नाही, हे देवाचं घर आहे. बर, पुढं. तिथल्या नगराचे पहिले नाव लूज असे होते. याकोबाने असा नवस केला की देव. आता ती प्रार्थना त्यांनी केलेली आहे. याकोबाने प्रार्थना केली. ऍक्च्युली जी देवाने दिलेली अभिवचन तीच त्याची प्रार्थना आहे. वाचत जाऊया 20 आणि 21 वचन. देव मजबरोबर राहून. आता देव त्याला अगोदर म्हटला माझ्या बरोबर राहून, पण तू परत इथं म्हणत आहे माझ्या बरोबर तू राहा. बर, ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील. माझं संरक्षण करेल. आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल. त्याला त्याच्यावर काही नव्हतं, एक काठी होती, खायला अन्न पाहिजे होतं, त्याला वस्त्र हवे होते. बर, आणि
मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन. आणि मला तू परत आणावं. आता त्याचा दृष्टांत बदललेला आहे. तो हरानाकडे जाणार होता. कदाचित विचार करत असेल, मी जातो तिथं तर मी परत कधी येणारच नाही, माझ्या भावाला कधी भेटणारच नाही, तो मला ठार मारेल कदाचित. ज्यावेळेस तो परत येत होता तुम्ही त्याची परिस्थिती पाहू शकता. 20 वर्षांनी तो किती घाबरलेला होता प्रियांनो भावापासून. ती भीती त्याच्या जीवनातून गेली नाही. तसा ॲक्च्युली एसाव म्हटला, अरे असं हे करायची गरज नाही आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी. तुम्ही तिची स्टोरी वाचा याकोबाच्या जीवनामध्ये. पण त्याच्या मनामध्ये भीती होती. पण ह्या ठिकाणी तो म्हणतो, मला तू परत आणशील. बर, तर परमेश्वर माझा खरा देव आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवमंदिर होईल, आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य देईन. प्रियांनो, ह्या ठिकाणी आता ह्याचं कमिटमेंट आहे की मी दशांश तुला. ह्या वचनातून खूप काही देवबाप आम्हाला सांगती बोलतो. आणि आम्हाला ती स्टोरी पाहायला मिळते, ती गोष्ट पाहायला मिळते. शेवटी याकोबाने म्हटलेलं आहे की मी एक काठी घेऊन, एक सोटा घेऊन निघालो होतो, पण देवाने माझ्या 2 टोळ्या बनवल्या. तिथं तो गेला. याकोबाच्या जीवनामध्ये प्रियांनो हा जो दृष्टांत आहे किंवा हे स्वप्न आहे फार महत्त्वाचं ठरलं. लाईफ चेंजिंग, जीवन बदलणारं ठरलं. आज तोच प्रभू येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं जीवन बदलू इच्छितो प्रियांनो. आज तुमच्याकडं काय आहे ते महत्त्वाचं नाही आहे, पण देवबाप तुम्हाला काय बनवणार आहे ते महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, जर तुम्ही माझ्या मागं याल तर तुम्ही मासे धरणार, मी तुम्हाला माणसं धरणारं बनवेल. याकोब गेला आणि देवाने त्याला, पण प्रियानो त्याला जावं लागलं. त्या ठिकाणी त्याने जाऊन काम केलं. हो, 7 वर्ष आपल्या राहेलसाठी, त्याचं प्रेम तिला मिळवण्यासाठी, पण त्याच्या मामाने त्याला फसवलं, लियाला आणलं. लिया सांगती लग्न झाल्यानंतर परत 7 वर्ष राहेलसाठी त्यांनी काम केलं. आणि मग आम्ही पाहायला मिळतं की त्याला 12 लेकरं, 1 मुलगी, दिना नावाची मुलगी झाली. त्याला कितीतरी मेंढरं झाले, कितीतरी गोष्टी त्याला मिळाल्या प्रियांनो. इतकं काही त्याचं संपत्ती वाढली. आणि ज्यावेळेस तो परत आला, एक समृद्ध व्यक्ती झाला. आज एकच गोष्ट सांगतो प्रियांनो, परमेश्वराला तुमच्यासाठी योजना आहेत. तुम्ही काय आहात, तुमचा स्वभाव काय आहे, तुम्ही कसे आहात त्याकडे देवबाप. पण देवबाप म्हणतो, जर तू माझा अनुभव घेतलास, जर तू मला जागा दिलीस, तर मी तुझ्या जीवनामध्ये हे सर्व गोष्टी करेल. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. तो परमेश्वर खुद्द येशू आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला माणसं धरणारं बनवेन, मी तुमचं जीवन बदलेन. आणि आम्हाला पाहायला मिळतं, मत्त्याचं जीवन घ्या, पेत्राचं जीवन घ्या. त्या काळामध्ये देव परमेश्वराने त्यांना इतकं बदललं की आज ते जगाला आशीर्वाद ठरलेले. तोच परमेश्वर काही बदललेला नाही आहे. तुमच्याद्वारे, माझ्याद्वारे जगाला आशीर्वाद देणारा परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे. आज हे वचन स्वीकारूया प्रियांनो. हे स्वप्न जे याकोबाला मिळालं ते आमच्यासाठी आशीर्वादाचं स्वप्न आहे. ते येशू ख्रिस्ताने जो रेफरन्स केलेला आहे. प्रभू करो तुम्ही हे वचन. आपण ह्यावेळेस प्रार्थना करूया. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. या याकोबाच्या स्वप्नाद्वारे तू आमच्या जीवनासंगती खूप काही बोललेला आहेस प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो देवापा की तुझं हे वचन आमच्या जीवनाला आशीर्वाद देणारं, आरोग्य देणारं, देवापा जीवन बदलणारं असं असू दे. आणि प्रभू देवापा आमच्या जीवनामध्ये तुझा महिमा होऊ दे, तुला गौरव दे, तुला महिमा देत पित्या. आम्ही प्रार्थना करतो, आम्ही कधीच विसरू नये की तू आमच्या बरोबर आहे. इम्मान्युएल, आम्हा बरोबर असलेला देव. प्रभू, जर असं कोणी असेल की ज्यांनी अजून येशूचा अनुभव घेतला नसेल, मी प्रार्थना करतो त्यांचे डोळे उघड आणि तुझ्या अनुभवात चालण्यास त्यांना सहाय्य कर. तुला धन्यवाद दे, स्तुती करत प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन.